चला आता यामध्ये एबीसीडी हा काय सांगा? पॅराग्राम आहे. कसला ग्राम आहे? चला पहिला काय लिहायचं आन्सर मध्ये? क्वाड्रिलेटरल एबीसीडी. एबीसीडीचा कुठला आहे? पॅराग्राम. कुठला आहे? पॅराग्राम. हा समांतरभुज आहे. हा समांतरभुज आहे. कुठला भुज आहे? समांतरभुज आहे. चला कुठला रोल सांगितला समांतरभुज आहे म्हणल्यावर? हा कुठला रोल सांगितला आता? आपल्याला ए आणि डी दिलाय, पण ओरिजिनल इथं आन्सर आहे का याचं? नाही. इथं एक्स ची किंमत काढायला लागते आणि एक्स ची किंमत काढून मग त्याचं माप निघते आपल्याला. मग ह्या दोघांची जोडी कितीची असते? ऍडिशनल अँगल्स काय सांगितलं मी? ऍडिशनल अँगल्स काय म्हटलं मी? काय ऍडिशनल अँगल्स काय सांगितलं? ऍडजस्टंट अँगल, ऍडिशनल अँगल्स आर काय आहेत? आर सप्लिमेंटरी. काय सांगितलं? लगतचे कोण काय असतात? मराठीमध्ये काय येणार? लगतचे कोण पूरक असतात. पूरक म्हणजे यांची बेरीज किती झाली? बेरीज किती झाली? किती झाली बेरीज व्हॅल्यू? आपण 4 इंटू 21 प्लस किती आलं? 13. चला आता 21 चो किती होत आहे? आणि प्लस 13 4 आणि 3 7 8 आणि 1 9, म्हणजे जे माप आलं किती आलं यायचं? 97. अँगल बी किती आहे? डी. अँगल डी किती आपला? 5x - 22. चला 5x 5 इंटू किती होणार? 21 - 22. चला किती? 5 1 5 5 2 आणि त्यातनं 22. चला किती उरलं? 5 मधून 2 गेले किती उरले? 3. आणि 10 मधून 2 गेले 8. म्हणजे तुमचं आन्सर किती आलं? 83. आणि फायनल आन्सर मग किती आलं? अँगल ए बरोबर किती आलं तुमचं? 97. आणि अँगल डी किती आलं? 83. जेवढा डी आहे तेवढाच कोण असणार आहे? बी असणार आहे. मग अँगल बी किती आला आपला? अँगल बी किती आला? 83. आणि ह्याला कारण काय लिहायचं? अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सम्मुख कोण काय असतात? एकरूप असतात. लक्षात ठेवा. काय असतात? सेम क्वेश्चन आहे बघा असा. क्वेश्चन 2 सोडवायचा. हा लिहा पहिला आणि हा सोडवून घ्या. 5.1 मधला क्वेश्चन नंबर 2. लक्ष द्याकडे आता. परत याला 1-2 प्रश्न येणार आहे. 5.1 मधला क्वेश्चन काय आहे? फर्स्ट काय दिलेलं आहे बघा. कुठला कोणती आकृती आहे पहिला सांगा? पॅराग्राम. आकृतीचं नाव काय आहे? पॅराग्राम. काय? W X Y Z. आणि हे कुठे छेदतात? यांचे डायगोनल्स ऑफ पॅराग्राम. डायगोनल्स म्हणजे कुठून येणार? 2 डायगोनल्स काढले. कुठे छेदले? ओ मध्ये छेदले. कुठे छेदले? ओ मध्ये छेदले. एक्स वाय झेड चं माप किती आहे? कुठाचा? एक्स किती आहे? एक्स वाय झेड इथं येणार आहे 135. हा पूर्ण अँगल किती आहे? एक्स वाय झेड किती दिलाय? 135. 135. मग हा 135 असेल तर कुठला 135 असतो? हा 135 तर. आणि कुठला 135 असतो? झेड डब्ल्यू एक्स किंवा एक्स डब्ल्यू झेड तो असतोय. परत आणि काय माप दिले बघा तिने? तर ओ वाय किती आहे? 5 आहे. ओ वाय किती आहे? ही रेषा ओ पासून वाय पर्यंत रेषा किती आहे? 5 आहे. मग इथले तुम्ही लेंथ ओ वाय किती आहे? 5 आहे. मी ती साईडला लिहून घेतली. 5
आहे सेंटीमीटर. चला आता हे जर 5 असेल, OY 5 आहे, तर OW पण किती येणार आहे? 5 येणार. आणि ह्या अखंड WY किती होणार? 5 आणि 5 10. मग पहिल्यांदा इथं आपण लिहूया अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मराठीमध्ये काय लिहायचं? सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख म्हणजे समोरासमोरचे. सम्मुख कोन काय असतात? एकरूप असतात. चला कुठले दोन कोन सम्मुख आहेत? अँगल XYZ ला सम्मुख कोण आहे? XYZ च्या समोर कोण आहे? हा XWZ. कुठला आहे? XWZ. मग दोघांचं माप किती आलं सांगा? 135. किती आलं? हा 135, तर तो पण काय झाला? XYZ 135, तर XWZ पण काय झाला? 135. आणि कुठला विचारला आपला? XWZ आपण झाला. आता कुठला विचारलाय? YZW विचारलाय आपल्याला. कुठला विचारलाय? YZW इकडचा विचारलाय. कुठला विचारलाय? तो आपल्याला पहिला आपण तोच काढूया. चला अँगल YZW. चला आता कसा मिळेल? आपण जो मगाशी एक प्रश्न सोडवलाय त्याचा आधार घेऊन सोडवायचा आपल्याला. कुठला? YZW हा विचारलाय तुम्हाला. हा YZW इकडचा हा कोपरा विचारला. YZW. मला सांगा ह्याच्या समोर कोण आहे का? दिलाय का इथं कोण? ह्याच्या समोर आहे का इथं? हा दिलेला नाही. मग हा आणि हा माहिती आपल्याला. हा किती आहे? ह्या दोघांची जोडी कितीची असते? 180 असते. मग इथं मला काय म्हणायचं? ऍडजसेंट अँगल्स काय? ऍडजसेंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. अजून दोघा तिघाचे आवाज येत नाही. मराठीमध्ये काय नाही त्याला? लगतचे कोण काय असतात? लगतचे कोण एकरूप असतात. लगतचे कोण पूरक असतात. पूरक म्हणजे बेरीज किती पाहिजे त्यांची? बेरीज किती असते? पुन्हा कोण आहे सांगा? अँगल W. अँगल W म्हणजे 3 अक्षर नाव घ्या. अँगल XWZ प्लस 3 अक्षर नाव खालच्याचं WZY. दोघांची बेरीज किती? 180. यातला एक दिलाय आपला. कुठला? XWZ आहे 135. मग पुढची स्टेप काय होणार? अधिक 135 इकडे काय होतंय? मग हा WZY किती आला आपला? 180 मधून 135 गेले, किती उरले मग? हा मग तोच विचारला आपल्याला 45चा. फक्त नाव तिने उलट घेतलेलं आहे. असं YZW आपण उलट नाव लिहू शकतोय. काय लिहिणार? YZW किती आला? 45 झालं. आता तिसरा आपल्याला कुठला विचारलाय तिने सांगा? WY विचारलं आपल्याला. किती काय विचारलाय? पहिला रिझन काय लिहिणार इथं? डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. काय लिहायचं? डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. कर्ण परस्परांना इच अदर. कर्ण दुभागतात. कुणाचे कर्ण दिल्या? कर्ण परस्परांना काय होतात? दुभागतात. मग कर्ण दुभागले. इथं कर्ण काय झाले? दुभागले. मला सांगा यामध्ये त्यांनी दिलेलं काय सांगा? लेंथ OY किती होती दिलेली? 5 होती. हे दिलेलं आहे, ऑलरेडी दिलेलं होतं. हे काय होतं? दिलेलं होतं. लेंथ OY किती आहे? 5 आहे. तर देअरफॉर आणि कुठली 5 असणार सांगा? हा लेंथ WO ही पण किती असणार आहे? 5. आणि आपल्याला विचारलंय काय? अखंड विचारलंय त्याने. WY काय विचारलंय? WY कुणाकुणाचं मिळून बनला जरा सांगा? OY अधिक WO. मग काय होणार? 5 अधिक 5 किती होणार? 10. इथं लिहा 10 सेंटीमीटर आहे बघा. किती आहे? 10 सेंटीमीटर. हे एका रांगेत येऊ द्या जरा. इकडे हे झालेलं आहे.